विद्यार्थी मित्रो, वेव्ह ऑप्टिक्स या 7 नंबरच्या टॉपिकमध्ये गेल्या वेळेला म्हटल्याप्रमाणे 3 पार्ट आहेत. पहिला पार्ट वेव्ह थेअरी ऑफ लाईट, दुसरा पार्ट इंटरफिरन्स ऑफ लाईट आणि तिसरा पार्ट डायफ्रॅक्शन ऑफ लाईट. लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण दुसऱ्या पार्टला म्हणजे इंटरफिरन्स ऑफ लाईटला सुरुवात केली होती. त्यामध्ये सुरुवातीला आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स पाहिलं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव्स एकाच वेळी एखाद्या मीडियममधून ट्रॅव्हल होत असतील आणि एखाद्या पॉईंटला एकाच वेळी अराईव्ह होत असतील तर प्रत्येक वेव्ह त्या पॉईंटला स्वतःची डिस्प्लेसमेंट देते. अशावेळी त्या पॉईंटला जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते ती सर्व वेव्हमुळं मिळणाऱ्या डिस्प्लेसमेंटच्या व्हेक्टर सम इतक्यात असते. आता या पॉईंटला हे मीडियम आहे आणि मीडियमच्या या पॉईंटला पहिली वेव्ह एवढी डिस्प्लेसमेंट देईल, दुसरी वेव्ह एवढी डिस्प्लेसमेंट देईल, तर तिसरी वेव्ह डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट देईल. प्रत्येक वेव्ह स्वतःची डिस्प्लेसमेंट देते. अशावेळी या पॉईंटला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही या तिन्ही डिस्प्लेसमेंटच्या व्हेक्टर सम इतकी असते, म्हणजे डिरेक्शनचा विचार करून केलेल्या सम इतकी असते. आता या फिगरमध्ये साधारण दिसते की ही पहिली डिस्प्लेसमेंट तिसऱ्या डिस्प्लेसमेंटला कॅन्सल करेल, कारण दोन्ही अपोजिटली डायरेक्टेड आहेत. आणि अशावेळी ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल. असा या प्रिन्सिपलचा आशय आहे. 2 or more than 2 waves traveling through medium, this is medium, and arrive at a point simultaneously, then each wave gives its own displacement independently of the other. The resultant displacement at this point is equal to vector sum of displacements due to all waves. तर हे एक प्रिन्सिपल पाहिलं आणि याच्या आधारे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स याचा मिनिंग पाहिला. आत्ता स्क्रीनवरती कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सचा मिनिंग आहे आणि तो मिनिंग असा आहे, 2 लाईट वेव्स मीडियममधून ट्रॅव्हल होताना आणि एखाद्या पॉईंटला अराईव्ह होत असताना जर क्रेस्ट कोइन्साइड होत असेल किंवा ट्रप कोइन्साइड होत असेल तर त्या 2 लाईट वेव्स त्या पॉईंटला इन फेज आहेत असं म्हणायचं. जर लाईट वेव्स इन फेज असतील तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्सनुसार रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम असेल. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल तर इंटेन्सिटी ऑफ लाईट ही सुद्धा मॅक्झिमम असेल त्या पॉईंटला. म्हणजेच तो पॉईंट ब्राईट असेल किंवा आपल्याला ब्राईटनेस मिळेल. ब्राईट पॉईंट मिळण्याची किंवा ब्राईटनेस मिळण्याची जी फिनॉमिनॉन आहे तिला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स असं म्हणायचं. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्समध्ये ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट होते, डिस्प्लेसमेंटची ॲडिशन होते. शिवाय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्समध्ये इंटेन्सिटीमध्ये राईज होते, इंटेन्सिटी वाढते. तर हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सचा मिनिंग. आणि तुम्हाला आठवत असेल की 2 लाईट वेव्स अशा असतील तर त्याला इन फेज म्हणायचं, कारण इथं क्रेस्ट कोइन्साइड होतं किंवा ट्रपला ट्रप
कोइन्साईड होतं. क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साईड होत असेल तर त्या दोन लाईट वेव्ज इन फेज आहेत म्हणायचं. इन फेज असेल तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट अशी मॅक्झिमम असते. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल तर इंटेन्सिटी ऑफ लाईट मॅक्झिमम असते. इंटेन्सिटी ऑफ लाईट मॅक्झिमम असेल तर पॉईंट ब्राईट असेल किंवा ब्राईटनेस मिळेल आणि या फिनॉमिनॉनला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स असं म्हणायचं. तर हा पहिला पार्ट होता किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सचा मिनिंग होता. याच्यानंतर आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सचा मिनिंग पाहिला होता की जो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सच्या अगदी उलट आहे. टू लाईट वेव्ज मीडियममधून ट्रॅव्हल होताना आणि एखाद्या पॉईंटला अराईव्ह होताना जर क्रेस्टला क्रेस्टऐवजी क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रपला क्रेस्ट कोइन्साईड होत असेल तर त्या दोन लाईट वेव्ज त्या पॉईंटला आउट ऑफ फेज आहेत असं म्हणायचं. जर लाईट वेव्ज आउट ऑफ फेज असतील तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही मिनिमम असते. डिस्प्लेसमेंट जर मिनिमम असेल तर इंटेन्सिटी ऑफ लाईट ॲट दॅट पॉईंट ही पण मिनिमम असते. इंटेन्सिटी ऑफ लाईट मिनिमम याचा अर्थ तो पॉईंट डार्क असेल किंवा तिथं डार्कनेस मिळेल. डार्क पॉईंट मिळण्याची किंवा डार्कनेस मिळण्याची जी फिनॉमिनॉन आहे तिला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स म्हणायचं. आणि या डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्समध्ये ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंटऐवजी कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट होते. आणि शिवाय डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्समध्ये इंटेन्सिटी फॉल होते, इंटेन्सिटी कमी होते. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्सच्या अगदी उलट हे एक्सप्लेनेशन आहे आणि हे सुद्धा आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरला पाहिलं होतं. यानंतर आपण सर्वात शेवटी लास्ट व्हिडिओ लेक्चरला कोहेरंट सोर्सचा मिनिंग पाहिला होता. दोन सोर्सेस सेम फ्रिक्वेन्सीची लाईट इमिट करत असतील याशिवाय त्यांच्यामधला फेज डिफरन्स 0 असेल किंवा 0 नसल्यास कॉन्स्टंट असेल तर ते दोन लाईट सोर्सेस कोहेरंट आहेत असं म्हणायचं. त्या दोन सोर्सेसनी सेम फ्रिक्वेन्सीची लाईट इमिट केली पाहिजे आणि त्यांच्यामधला फेज डिफरन्स 0 किंवा कॉन्स्टंट पाहिजे. असं असेल तर ते दोन लाईट्सचे सोर्सेस हे कोहेरंट असतात. कुठलेही दोन स्वतंत्र इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस असतील तर ते कधीच कोहेरंट नसतात. म्हणजेच ते नेहमीच नॉन कोहेरंट असतात कारण त्यांच्यामधला फेज डिफरन्स कधीच कॉन्स्टंट राहत नाही. याचं एक्सप्लेनेशन देताना मी असं म्हटलं होतं की एक बल्ब असेल आणि एक मेणबत्ती असेल. दोन्ही स्वतंत्र सोर्सेस असतील बल्ब आणि मेणबत्तीसारखे तर ते कधीच कोहेरंट नसतात. दे आर ऑलवेज नॉन कोहेरंट कारण त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट राहत नाही. या उलट एकाच प्रायमरी सोर्सपासून सिंगल प्रायमरी सोर्सपासून जर दोन सेकंडरी सोर्सेस मिळवलेले असतील तर ते कायमच कोहेरंट असतात. हेही आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरला पाहिलं होतं. आता याच्यानंतर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. त्याची सुरुवातीला आपण फिगर बघू आणि फिगरचं एक्सप्लेनेशन बघू. फिगरमध्ये हा हा सोर्स ऑफ लाईट आहे. ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे. हा सोर्स ऑफ लाईट कॉन्व्हेक्स लेन्सच्या डाव्या बाजूला
आणि कॉन्व्हेक्स लेन्सच्या एक्झॅक्टली फोकसवरती ठेवलेला आहे. कॉन्व्हेक्स लेन्सच्या एक्झॅक्टली फोकसवरती यस हा सोर्स ठेवलेला आहे. यस हा सोर्स एक्झॅक्टली लेन्सच्या फोकसवरती असल्यामुळं लेन्समधून बाहेर पडणारे जे रेज ऑफ लाईट आहेत ते पॅरलल असतात आणि लेन्समधून बाहेर पडणारा जो वेव्हफ्रंट आहे तो प्लेन वेव्हफ्रंट असतो. प्लेन वेव्हफ्रंट. याच्या अगोदर आपण वेव्हफ्रंटचे 3 प्रकार पाहिलेत. स्पेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट आणि सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. तर यस हा सोर्स लेन्सच्या एक्झॅक्टली फोकसवरती असल्यामुळं लेन्समधून बाहेर पडणारे जे रेज आहेत ते पॅरलल असतात. लेन्समधून बाहेर पडणारे रेज पॅरलल आहेत म्हणून लेन्समधून बाहेर पडणारा जो वेव्हफ्रंट आहे तो असा प्लेन वेव्हफ्रंट आहे. आणि हा प्लेन वेव्हफ्रंट S1 आणि S2 आणि S2 या 2 स्लिटवरती इन्सिडेंट होतो. S1 आणि S2 या 2 स्लिटमधलं डिस्टन्स हे अतिशय कमी असतं. म्हणजे 2 मिलीमीटर टू 4 मिलीमीटर इतकं कमी असते. S1 आणि S2 हे ज्या 2 स्लिट्स आहेत त्या स्लिट्समधलं अंतर अतिशय कमी असतं आणि ते 2 मिलीमीटर टू 4 मिलीमीटर इतकं कमी असतं. याशिवाय S1 आणि S2 ह्या 2 स्लिट्स यसला इक्विडिस्टंट आहेत. म्हणजे S1 हे डिस्टन्स आणि S2 हे डिस्टन्स एक्झॅक्टली इक्वल आहे. म्हणजेच S1 आणि S2 हे यसला इक्विडिस्टंट आहेत. प्लेन वेव्हफ्रंट S1 आणि S2 वरती इन्सिडेंट झाल्यानंतर S1 आणि S2 या 2 स्लिट्स सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतात आणि त्यानंतर त्या सेकंडरी वेव्ज इमिट करतात. S1 आणि S2 यांनी इमिट केलेल्या सेकंडरी वेव्ज ह्या नेहमीच इन फेज असतात. इन फेज. म्हणूनच S1 आणि S2 ह्या 2 स्लिट्स कोहेरंट सोर्स म्हणून ॲक्ट होतात. तर PQ ही स्क्रीन आहे. स्क्रीन. तर हे या फिगरचं एक्सप्लेनेशन. आणखी एकदा आपण बघू. यस हा सोर्स ऑफ लाईट. तर ही लेन्स. यस हा सोर्स ऑफ लाईट लेन्सच्या एक्झॅक्टली फोकसवरती ठेवला आहे. त्यामुळं यसपासून बाहेर पडणारे जे रेज आहेत ते पॅरलल आहेत. लेन्सपासून बाहेर पडणारे रेज पॅरलल आहेत म्हणून यसपासून बाहेर पडणारा जो वेव्हफ्रंट आहे तो प्लेन वेव्हफ्रंट आहे. हा प्लेन वेव्हफ्रंट S1 आणि S2 वरती इन्सिडेंट होतो. S1 आणि S2 या 2 स्लिट्स आहेत. या स्लिट्सवरती प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट होतो. S1 आणि S2 वरती प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट झाल्या S1 आणि S2 सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतात आणि त्या सेकंडरी वेव्ज इमिट करतात. ह्या त्या सेकंडरी वेव्ज आहेत. S1 आणि S2 यांनी इमिट केलेल्या सेकंडरी वेव्ज ह्या नेहमीच इन फेज असतात. म्हणजेच त्यांच्यातला फेज डिफरन्स एकतर 0 असतो किंवा कॉन्स्टंट असतो. म्हणून S1 आणि S2 ह्या 2 स्लिट्स कोहेरंट सोर्स म्हणून ॲक्ट होतात
आणि पी क्यू ही स्क्रीन आहे. याशिवाय S1 आणि S2 ह्या दोन स्लिट्स यसला इक्विडिस्टंट आहेत. S1 आणि S2 या दोन स्लिट्समधलं डिस्टन्स अतिशय कमी आहे आणि ते 2 मिलीमीटर ते 4 मिलीमीटर इतकं आहे. स्लिट कशाला म्हणायचं तर स्लिट म्हणजे अशी फट. AB हा एक सरफेस आहे आणि त्या सरफेसला S1 आणि S2 या दोन अतिशय सूक्ष्म अशा फटी आहेत आणि त्या फटीलाच स्लिट्स असं म्हणायचं. तर हे या फिगरचं एक्सप्लेनेशन. आता इंग्रजीत बघू. S is the source of light and this is a lens. Source S is placed exactly at the focus of convex lens. These rays coming out of lens are parallel and hence wavefront coming from lens is a plane wavefront, and this plane wavefront incident on two more slits S1 and S2. Distance between slits S1 and S2 is about 2 millimeter to 4 millimeter. S1 and S2 are equidistant from S. When plane wavefront incident on S1 and S2, then S1 and S2 acts as the secondary sources and they emit secondary waves. Secondary waves from S1 and S2 are always in phase. They are in phase at all times. Therefore, S1 and S2 acts as the coherent sources and this is screen PQ. So this is explanation of this figure. What is S? S is the source of light. This is lens. S is placed कुठं तर exactly at the focus of convex lens. Rays from lens कसे आहेत तर rays from S are parallel to each other and therefore the wavefront coming from lens कसा आहे तर wavefront coming from lens is a plane wavefront. हा plane wavefront काय करतो this plane wavefront incident on two slits S1 and S2. स्लिट्स S1 and S2 यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे तर स्लिट्स S1 and S2 are 2 millimeter to 4 millimeter apart. स्लिट्स S1 and S2 Sला कशा आहेत तर स्लिट्स S1 and S2 are equidistant from S. वेवफ्रंट ज्यावेळी S1 and S2 वरती इन्सिडेंट होतो त्यावेळी S1 and S2 काय म्हणून ॲक्ट होतात. सो व्हेन प्लेन वेवफ्रंट incident on S1 and S2, then S1 and S2 acts as the secondary sources and they emit these secondary waves. Secondary waves from S1 and S2 कशा आहेत तर secondary waves from S1 and S2 are in phase at all times.
देअरफॉर S1 आणि S2 काय म्हणून ॲक्ट होतात, तर S1 आणि S2 ॲक्ट्स ॲज दी कोहेरंट सोर्सेस. PQ काय आहे, तर PQ इज दी स्क्रीन. हे फिगरचं एक्सप्लेनेशन. S is the source of light placed at the focus of convex lens. Rays coming out of lens कसे आहेत, तर दे आर पॅरलल. म्हणून वेवफ्रंट कमिंग आउट ऑफ लेन्स कसा आहे, तर प्लेन वेवफ्रंट. प्लेन वेवफ्रंट काय करतो, प्लेन वेवफ्रंट इन्सिडेंट ऑन 2 नॅरो स्लिट्स. 1 minute. Wavefront incident on 2 narrow slits S1 and S2. S1 and S2 यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, तर स्लिट्स S1 and S2 आर अबाउट 2 to 4 millimeter अपार्ट. S1 and S2 Sला कशा आहेत, तर स्लिट्स S1 and S2 आर इक्विडिस्टंट फ्रॉम S1 आणि S2 काय म्हणून ॲक्ट होतात, स्लिट्स S1 आणि S2 ॲक्ट्स ॲज सेकंडरी सोर्सेस अँड दे इमिट सेकंडरी वेव्ज. सेकंडरी वेव्ज ह्या फेजच्या बाबतीत कशा आहेत, तर सेकंडरी वेव्ज आर इन फेज ॲट ऑल टाइम्स. सेकंडरी वेव्ज फ्रॉम S1 आणि S2 आर ऑलवेज इन फेज. दे आर ऑलवेज इन फेज म्हणून S1 आणि S2 काय म्हणून ॲक्ट होतात, तर S1 आणि S2 ॲक्ट्स ॲज कोहेरंट सोर्सेस. अँड PQ काय आहे, तर PQ इज दी स्क्रीन. तर इथंपर्यंत फिगरचं एक्सप्लेनेशन. आता याचं एक्सप्लेनेशन पुढचं जे आहे ते पाहण्या अगोदर इथे एक गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल. मी थोडीशी फिगर झूम करतो. S1 आणि S2 याच्यापासून निघणाऱ्या ज्या सेकंडरी वेव्ज फिगरमध्ये दाखवल्यात, त्या वेव्ज दाखवताना तुम्हाला काही आर्क दिसत आहेत, कंस दिसत आहेत. जे कंस दिसत आहेत त्यापैकी काही आर्क कंटिन्युअस आहेत. उदाहरणार्थ हा आर्क कंटिन्युअस आहे, हा आर्क कंटिन्युअस आहे, हा आर्क कंटिन्युअस आहे. असे काही आर्क्स कंटिन्युअस दिसत आहेत, तर काही आर्क तुम्हाला डॉटेड दिसत आहेत. डॉटेड. तर पुढचं एक्सप्लेनेशन समजून घेताना हे तुम्ही लक्षात ठेवा की जे कंटिन्युअस आर्क आहेत ते क्रेस्ट आहेत आणि जे डॉटेड आर्क आहेत ते ट्रप आहेत. जनरली आपण वेव दाखवताना अशी दाखवतो. या पार्टला आपण क्रेस्ट म्हणतो, तर या पार्टला आपण ट्रप म्हणतो. परंतु या डबल स्लिट एक्सपेरिमेंटची जी फिगर आहे त्याच्यामध्ये वेव या पद्धतीने दाखवलेली नाही आहे. तर S1 पासून निघणारी जी वेव आहे सेकंडरी वेव ती दाखवताना अशी दाखवली, क्रेस्ट ट्रप, क्रेस्ट ट्रप असे दाखवले. 1 मिनिट. तर S1 पासून निघालेल्या ज्या वेव्ज आहेत त्या दाखवताना पहिल्यांदा कंटिन्युअस आर्क म्हणजे क्रेस्ट, डॉटेड आर्क नंतर आहे तो म्हणजे ट्रफ, त्यानंतर कंटिन्युअस आर्क म्हणजे क्रेस्ट आणि त्यानंतर डॉटेड आर्क म्हणजे ट्रफ. तर या एक्सपेरिमेंटची जी फिगर आहे त्या फिगरमध्ये वेव्ज दाखवताना अल्टरनेट एकाडेक कंटिन्युअस आणि डॉटेड आर्क दाखवलेत. त्यातले कंटिन्युअस आर्क म्हणजे क्रेस्ट आहे, तर डॉटेड आर्क म्हणजे ट्रप आहे. याशिवाय गेल्या व्हिडिओ लेक्चरलाही पाहिलं होतं, मगाशीही मी त्याची
परत एकदा आठवण करून दिली की जर दोन लाईट वेव्ज अशा असतील तर या दोन लाईट वेव्ज या पॉईंटला इन फेज आहेत. का तर या पॉईंटला पहिल्या वेव्हचा क्रेस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रेस्टला कोइन्साइड होतो. तर या पॉईंटला पहिल्या वेव्हचा ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या ट्रफला कोइन्साइड होतो. म्हणून या पॉईंटला तसंच या पॉईंटला दोन्ही लाईट वेव्ज इन फेज आहेत. क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ कोइन्साइड होत असेल तर त्या दोन लाईट वेव्ज इन फेज आहेत म्हणायचं. याशिवाय आपण असंही पाहिलं आहे की दोन लाईट वेव्ज जर या पद्धतीनं असतील तर ह्या दोन लाईट वेव्ज या पॉईंटला तसंच या पॉईंटला आउट ऑफ फेज आहेत. आउट ऑफ फेज का तर या पॉईंटला पहिल्या वेव्हचा क्रेस्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रफला कोइन्साइड होतोय, मॅच होतोय. क्रेस्टला ट्रफ जर कोइन्साइड होत असेल तर त्या पॉईंटला त्या दोन लाईट वेव्ज आउट ऑफ फेज आहेत असं म्हणायचं. तसंच या पॉईंटला सुद्धा पहिल्या वेव्हचा ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या क्रेस्टला कोइन्साइड होतो. मग ट्रफला क्रेस्ट कोइन्साइड होत असेल तरीसुद्धा त्या दोन लाईट वेव्ज आउट ऑफ फेज आहेत असं म्हणायचं. क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रेस्ट कोइन्साइड होत असेल एखाद्या पॉईंटला तर त्या पॉईंटला त्या दोन लाईट वेव्ज आउट ऑफ फेज आहेत असं म्हणायचं. हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरलाही पाहिलं होतं आणि मगाशीही त्याची आठवण करून दिली होती. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की या फिगरमध्ये कंटिन्युअस आर्क म्हणजे क्रेस्ट आहेत, डॉटेड आर्क म्हणजे ट्रफ आहेत. क्रेस्टला क्रेस्ट कोइन्साइड होत असेल किंवा ट्रफला ट्रफ कोइन्साइड होत असेल तर त्या दोन लाईट वेव्ज इन फेज असतात. या उलट क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रफला क्रेस्ट कोइन्साइड होत असेल तर त्या पॉईंटला त्या दोन लाईट वेव्ज आउट ऑफ फेज असतात. हे लक्षात ठेवून आपण पुढचं एक्सप्लेनेशन बघू. फिगरमध्ये तुम्हाला काही ब्ल्यू डॉट्स दिसत आहेत. ब्ल्यू डॉट्स मी थोडीशी झूम केले. ब्ल्यू डॉटला काळजीपूर्वक बघा. क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ कोइन्साइड होते. उदाहरणार्थ हा ब्ल्यू पॉईंट, या ब्ल्यू पॉईंटला दोन कंटिन्युअस आर्क क्रॉस होत आहेत. कंटिन्युअस आर्क म्हणजे क्रेस्ट. तर या पॉईंटला तसंच या पॉईंटला क्रेस्टला क्रेस्ट कंटिन्युअस आर्कला कंटिन्युअस आर्क कोइन्साइड होतोय. म्हणून या पॉईंटला त्या दोन लाईट वेव्ज इन फेज आहेत. तसंच याही पॉईंटला डॉटेड आर्कला डॉटेड आर्क कोइन्साइड होतोय. डॉटेड आर्कला डॉटेड आर्क कोइन्साइड होत असेल तर त्याचा अर्थ ट्रफला ट्रफ कोइन्साइड होतं असा घ्यायचा. आणि ट्रफला ट्रफ कोइन्साइड होत असतील तरीसुद्धा त्या दोन लाईट वेव्ज इन फेजच असतात. क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रफला ट्रफ कोइन्साइड होत असेल तर त्या दोन लाईट वेव्ज इन फेज. मग या फिगरमध्ये जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत ते सर्व ब्ल्यू डॉटला लाईट वेव्ज इन फेज आहेत. जेवढे ब्ल्यू डॉट दिसत आहेत त्या सर्व ब्ल्यू डॉटला लाईट वेव्ज इन फेज आहेत. इन फेज असतील तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स घडून येतो की ज्या कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची मगाशी आठवण करून दिली होती. जर लाईट वेव्ज इन फेज असतील तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स घडून येतो. ज्यावेळी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स घडून येतो त्यावेळी तुम्हाला ब्राईट पॉईंट मिळतो
किंवा ब्राईटनेस मिळतो. तर जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत फिगरमध्ये तिथं एकतर क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड होते, म्हणून जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत तिथं लाईट वेव्ज इन फेज आहेत. लाईट वेव्ज इन फेज आहेत याचा अर्थ त्या लाईट वेव्ज कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होत आहेत. कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होत आहेत म्हणून जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत तिथं ब्राईट पॉईंट्स मिळतात किंवा ब्राईटनेस मिळतो. आणि ते सर्व ब्राईट पॉईंट एका सिंगल लाईनमध्ये असतात. हे सर्व ब्ल्यू डॉट्स सिंगल लाईनमध्ये असतात आणि ते सर्व ब्राईट पॉईंट एकत्र येऊन PQ या स्क्रीनवरती तुम्हाला असा ब्राईट बँड मिळेल. इथं शेजारच्या फिगरमध्ये तो ब्राईट बँड दाखवला आहे. सर्व ब्राईट पॉईंट एका लाईनमध्ये एकत्र येऊन एका लाईनमध्ये अरेंज होऊन तुम्हाला स्क्रीनवरती ब्राईट बँड मिळतो. आता इथं सुद्धा हे सर्व ब्ल्यू डॉट्स एका लाईनमध्ये अरेंज होतात आणि त्यामुळे स्क्रीन PQवरती तुम्हाला असा ब्राईट बँड मिळेल. हे सुद्धा ब्ल्यू डॉट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन स्क्रीनवरती तुम्हाला ब्राईट बँड मिळतो. तर एक्सप्लेनेशन परत एकदा सांगतो. ॲट ब्ल्यू डॉट काय होतं? क्रेस्टला क्रेस्ट कोइन्साइड होतं किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड होतं. जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत त्या सर्व ठिकाणी क्रेस्टला क्रेस्ट किंवा ट्रपला ट्रप कोइन्साइड होतं, म्हणून जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत त्या ठिकाणी लाईट वेव्ज इन फेज आहेत. जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत त्या ठिकाणी लाईट वेव्ज कन्स्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतात. जेवढे ब्ल्यू डॉट्स आहेत ते सर्व ब्राईट पॉईंट्स आहेत किंवा प्रत्येक ब्ल्यू डॉटच्या ठिकाणी तुम्हाला ब्राईटनेस मिळतो. सर्व ब्राईट पॉईंट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन स्क्रीनवरती ब्राईट बँड मिळतो. सर्व ब्राईट पॉईंट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन स्क्रीनवरती ब्राईट बँड मिळतो. सर्व ब्राईट पॉईंट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन ब्राईट बँड मिळतो. हे ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. आता आपण इंग्रजीत बघू. ॲट ब्ल्यू डॉट्स काय होतं? क्रेस्ट कोइन्साइड्स विथ क्रेस्ट और ट्रफ कोइन्साइड्स विथ ट्रफ. पहिला मुद्दा. ॲट ब्ल्यू डॉट्स क्रेस्ट कोइन्साइड्स विथ क्रेस्ट और ट्रफ कोइन्साइड्स विथ ट्रफ. Therefore, at blue dots, light waves are in phase. दुसरा मुद्दा. At blue dots, light waves कशा आहेत? तर light waves are in phase. Light waves in phase आहेत म्हणून at blue dots कोणत्या प्रकारचा इंटरफिरन्स होतो? तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स होतो किंवा at blue dots waves interfere constructively. ब्ल्यू डॉट्सला लाईट वेव्ज इंटरफिअर कन्स्ट्रक्टिव्हली म्हणून ब्ल्यू पॉईंट्स कसे आहेत? तर ऑल ब्ल्यू पॉईंट्स आर ब्राईट पॉईंट्स. म्हणजेच ॲट ऑल ब्ल्यू डॉट्स वी गेट ब्राईटनेस. सर्व ब्राईट पॉईंट्स कसे आहेत? कसे अरेंज होत आहेत? तर सर्व ब्ल्यू डॉट्स सर्व ब्राईट पॉईंट्स सिंगल लाईनमध्ये अरेंज होतात आणि स्क्रीनवरती आपल्याला ब्राईट बँड मिळतो. हे ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन. ॲट ब्ल्यू डॉट्स क्रेस्ट कोइन्साइड्स विथ क्रेस्ट और ट्रफ कोइन्साइड्स विथ ट्रफ. सो ॲट ब्ल्यू डॉट्स light waves are in phase.
Hence, at blue dots, light waves interfere constructively. Therefore, at blue dots, points are bright or we get brightness. All bright points are arranged in a single line and they gives bright bands on screen. आता वन बाय वन पाहू. ब्ल्यू डॉट्स. ॲट ब्ल्यू डॉट्स काय होतंय? क्रेस्ट कोइन्साइड्स विथ क्रेस्ट और ट्रफ कोइन्साइड्स विथ ट्रफ. देअरफॉर ॲट ब्ल्यू डॉट्स वेव्ज कशा आहेत? ॲट ब्ल्यू डॉट्स वेव्ज आर इन फेज. ॲट ब्ल्यू डॉट्स waves are in phase. Therefore, at blue dots, waves interfere. कसे? Constructively. Due to constructive interference, blue dots ला काय मिळतं? तर at blue dots points are bright. किंवा काय मिळतं? तर brightness. We get brightness. All blue lights arranged. कसे? In a line. All blue dots are arranged in a line and they gives bright band or bright fringe on screen PQ. तर हे ब्ल्यू डॉटचे एक्सप्लेनेशन. आणि हे जर लक्षात आलं असेल तर याच्या अगदी उलट रेड डॉट्सचे एक्सप्लेनेशन आहे. रेड डॉट्स फिगर मी झूम करतो. आपलं काय ठरलंय? जे कंटिन्युअस आर्क आहेत ते क्रेस्ट, जे डॉटेड आर्क आहेत ते ट्रफ. कंटिन्युअस आर्कला कंटिन्युअस आर्क क्रॉस होत असेल तर क्रेस्टला क्रेस्ट कोइन्साइड होते म्हणायचं. जर डॉटेड आर्कला डॉटेड आर्क कोइन्साइड होत असेल तरीसुद्धा त्याचा अर्थ कोणता घ्यायचा? तर ट्रपला ट्रप कोइन्साइड होते. कंटिन्युअसला कंटिन्युअस, डॉटेडला डॉटेड आर्क क्रॉस होत असतील तर त्या ठिकाणी लाईट वेव्ज इन फेज असतात. याच्या उलट रेड डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. जर कंटिन्युअस आर्कला डॉटेड आर्क क्रॉस होत असेल किंवा डॉटेड आर्कला कंटिन्युअस आर्क क्रॉस होत असेल तर त्याचा कोणता अर्थ घ्यायचा? तर त्याचा अर्थ असा घ्यायचा की क्रेस्टला ट्रप कोइन्साइड होते किंवा ट्रपला क्रेस्ट कोइन्साइड होते. क्रेस्टला ट्रप किंवा ट्रपला क्रेस्ट कोइन्साइड होते असं म्हणायचं. आणि जर क्रेस्टला ट्रप आणि ट्रपला क्रेस्ट कोइन्साइड होत असेल तर त्या लाईट वेव्ज इन फेज नसतात, तर त्या लाईट वेव्ज आउट ऑफ फेज असतात. तर या फिगरमध्ये जेवढे तुम्हाला रेड डॉट्स दिसत आहेत त्या सर्व रेड डॉटच्या ठिकाणी क्रेस्टला ट्रफ किंवा ट्रपला क्रेस्ट कोइन्साइड होत आहे. आता एक एक्झाम्पल बघू आपण. आता हा रेड डॉट विचारात घेतला. इथं काय होतं आहे? पहिल्या वेव्हच्या या कंटिन्युअस आर्कला म्हणजे क्रेस्टला दुसऱ्या वेव्हचं हे डॉटेड आर्क क्रॉस होतो आहे. कंटिन्युअसला डॉटेड आर्क क्रॉस होतो आहे म्हणून अर्थ कोणता घ्यायचा? तर क्रेस्टला ट्रप कोइन्साइड होत आहे. क्रेस्टला ट्रप कोइन्साइड होत असेल तर त्या पॉईंटला लाईट वेव्ज आउट ऑफ फेज आहेत. आउट ऑफ फेज. दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण. आता या ठिकाणी या रेड डॉटला S1 या सोर्सचा डॉटेड आर्क, या डॉटेड आर्कला हा कंटिन्युअस आर्क कोइन्साइड होतोय. म्हणजेच ट्रपला क्रेस्ट कोइन्साइड होतोय. ट्रपला क्रेस्ट कोइन्साइड होत असेल तरीसुद्धा त्या लाईट वेव्ज आउट ऑफ फेज आहेत असं म्हणायचं.
जर लाईट वेव्ज आउट ऑफ फेज असतील तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स होण्याऐवजी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिरन्स होतो. म्हणजेच त्या लाईट वेव्ज डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतात. जर लाईट वेव्ज डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पॉईंटला डार्कनेस मिळेल किंवा तो पॉईंट डार्क असेल. आणि असे सर्व डार्क पॉईंट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन तुम्हाला स्क्रीनवरती डार्क बँड मिळतो. सर्व डार्क पॉईंट एकत्र येऊन एका लाईनमध्ये अरेंज होऊन तुम्हाला डार्क बँड मिळतो. सर्व रेड डॉट्स म्हणजे सर्व डार्क पॉईंट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन तुम्हाला स्क्रीनवरती डार्क बँड मिळेल. जे ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन आहे त्याच्या एकदम उलट रेड डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. तर ॲट रेड डॉट्स काय होतं, क्रेस्ट कोइन्साइड्स विथ ट्रफ और ट्रफ कोइन्साइड्स विथ क्रेस्ट. म्हणून ॲट रेड डॉट्स वेव्ज कशा आहेत, तर ॲट रेड डॉट्स वेव्ज आर आउट ऑफ फेज. ॲट रेड डॉट्स वेव्ज आउट ऑफ फेज आहेत म्हणून इंटरफिरन्स कोणता होतो, तर ॲट रेड डॉट्स लाईट वेव्ज इंटरफिअर डिस्ट्रक्टिव्हली. लाईट वेव्ज रेड डॉटला डिस्ट्रक्टिव्हली इंटरफिअर होतात म्हणून रेड डॉटला तुम्हाला डार्कनेस मिळतो किंवा रेड डॉट्स हे सर्व डार्क पॉईंट आहेत. सर्व डार्क पॉईंट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन तुम्हाला स्क्रीनवरती डार्क बँड मिळतो किंवा डार्क फ्रिंज मिळते. हे रेड डॉटचं एक्सप्लेनेशन. ब्ल्यू डॉट्सचं एकदम उलट. वन बाय वन बघू. ॲट रेड डॉट्स काय होतं, क्रेस्ट कोइन्साइड्स विथ ट्रफ और ट्रफ कोइन्साइड्स विथ क्रेस्ट. देअरफॉर ॲट रेड डॉट्स वेव्ज कशा आहेत, तर ॲट रेड डॉट्स वेव्ज आर आउट ऑफ फेज. रेड डॉटला वेव्ज आउट ऑफ फेज आहेत म्हणून इंटरफिअरन्स कोणता होतो, तर वेव्ज इंटरफिअर डिस्ट्रक्टिव्हली ॲट रेड डॉट्स. ॲट रेड डॉट्स वेव्ज इंटरफिअर डिस्ट्रक्टिव्हली म्हणून ॲट रेड डॉट्स तुम्हाला काय मिळेल, तर डार्कनेस मिळेल किंवा ॲट रेड डॉट्स पॉईंट्स आर डार्क. सर्व डार्क पॉईंट्स एका लाईनमध्ये अरेंज होऊन ऑल रेड डॉट्स अरेंज्ड इन ए लाईन दे गिव्स काय, डार्क बँड और डार्क फ्रिंज ऑन स्क्रीन PQ. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ रेड डॉट्स. आता स्क्रीनवरती रेड डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. तुम्हाला ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन परत मी रिपीट करतो. या एक्सप्लेनेशनमध्ये आणि ब्ल्यू डॉटच्या एक्सप्लेनेशनमध्ये जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आला असेलच, तरी पण परत एकदा तो कॉन्क्रीट होऊन जाईल. आता स्क्रीनवरती रेड डॉटचं एक्सप्लेनेशन आहे. आता ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन आहे का. ॲट ब्ल्यू डॉट्स क्रेस्ट कोइन्साइड्स विथ क्रेस्ट और ट्रफ कोइन्साइड्स विथ ट्रफ. देयरफॉर ॲट ब्ल्यू डॉट्स वेव्ज आर इन फेज. At blue dots, waves interfere constructively. At blue dots, points are bright or we get brightness.
at blue dots, all blue dots are arranged in a line and they gives bright band or bright fringe on screen PQ. तर रेड डॉटचं एक्सप्लेनेशन आणि ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन एकदम अपोजिट आहे, एकदम परस्पर विरोधी असं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकच आर्टिकल पाहिलं आहे आणि ते आर्टिकल म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि याच्यामध्ये फिगर आहे, फिगरचं एक्सप्लेनेशन आहे. फिगरच्या एक्सप्लेनेशननंतर 2 एक्सप्लेनेशन्स आहेत, एक ब्ल्यू डॉटचं एक्सप्लेनेशन आणि त्यानंतर रेड डॉटचं एक्सप्लेनेशन. आपण इथं थांबतोय. धन्यवाद.